संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. टोरंट प्रकल्पासाठी 2 पोहोच रस्त्याचे भूसंपादन सुरू. भालेडी व हुमगाव मार्गावरील साई डोंगरपर्यंत 2 स्वतंत्र मार्ग प्रस्तावित. नोटिसांनी ग्रामस्थांमध्ये संभ्रम, विरोध कायम असताना देखील शासनाने प्रक्रिया वेगात सुरू केल्याने प्रश्नचिन्ह. कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध सुरू असतानाच प्रकल्पासाठी आवश्यक पोहोच रस्त्यांच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आलेला आहे. भालेवडी आणि हुमगाव या 2 मार्गांवरून साई डोंगरपर्यंत रस्ते उभारण्यासाठी महसूल विभागाने भूसंपादन आणि जमीन खरेदी संदर्भातील नोटिसा प्रसिद्ध केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. भालेवडीहून पाली गावाच्या पश्चिमेकडील डोंगर पायथ्याने साई डोंगरपर्यंत तसेच हुमगाव येथून राजनाला कालव्यालगत पालीच्या पूर्वेकडून साई डोंगरपर्यंत असे 2 स्वतंत्र पोहोच रस्ते प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. या रस्त्यांसाठी आवश्यक असलेल्या शेतजमिनींचे सर्वे क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले असून संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादन प्रक्रियेत सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी भालेवडी, आंबोट, पोटल, साई डोंगर आणि पालीतर्फे कोतल खलाटी या 5 गावांतील सुमारे 45 हेक्टर जमिनीच्या संपादनासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. सुमारे 5.91 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यामुळे जवळपास 390 शेतकरी बाधित होणार असून हरकती नोंदवण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. दरम्यान हुमगाव मार्गे राजनाला व पाली पोटल कालव्या दरम्यान पाटबंधारे विभागाच्या परिसरातून मिसिंग लिंक रस्ता तयार करण्यासाठी खासगी वाटाघाटीद्वारे थेट जमीन खरेदीची स्वतंत्र प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत संबंधित गावांमध्ये नोटिसा बजावण्यात आल्या असून गावच्या वाडीवर दवंडी देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्थानिक ग्रामस्थ, ग्राम संघर्ष समिती, कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांचा विरोध आहे. पाली ग्रामसभेने दिनांक 5 जून रोजी प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. तसेच पर्यावरणाची हानी, वृक्षतोड आणि स्थानिकांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा दावा पर्यावरण बचाव समितीचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या माध्यमातून दिनांक 18 मे रोजी झालेले आंदोलन व न्यायालयीन लढ्याची तयारीही सुरू आहे. अशा परिस्थितीत स्थानिकांचा विरोध कायम असताना देखील शासनाकडून प्रकल्पासाठी 2 पोहोच रस्त्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने परिसरात पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झालेली आहे.